सरकार कोणाचंही असो, गेली 60 वर्ष महाराष्ट्रामध्ये मटका नावाची एक समांतर अर्थ साखळी चालते. दिवंगत गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना काही काळ या साखळीला ब्रेक बसला होता, पण त्यानंतर पुन्हा जैसे थे. केवळ कागदी चिठोऱ्यावरती चालणारी करोडो रुपयाची ही साखळी ना पृथ्वीराज चव्हाण सरकारनं रोखली, ना देवेंद्र फडणवीस सरकारची ती रोखण्याची इच्छा आहे. मधल्या काळामध्ये एक मटका किंग मेला आणि त्यानंतर लगेच दुसरा आला. त्यात पुन्हा हे आता नव्यानं आलेलं प्रकाशनाचं जोमदार पीक. नेहमीची मटक्याची आकडे छापणारी वर्तमानपत्र तर तुम्हाला माहितीच आहे. मटक्याच्या साखळीला चालवण्यासाठी सुमारे 112 वर्तमानपत्र आणि तेवढीच साप्ताहिक बाजारामध्ये धुमाकूळ घालतायत. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषेमध्ये. कोणीतरी हिराबाई राठोड नावाच्या बाई, प्रोफेसर सदानंद नावाचे बाप्पे याचे संपादक. एका अंकाच्या किमतीमध्ये तुमचं महिन्याचं पेपरचं बिल होईल. चार पानी दैनिकाची किंमत 12 रुपये. तेवढ्याच पानाचं साप्ताहिक 500 रुपयाला. साप्ताहिक झुबीडुबी, ज्योतिष महासंग्राम 25 रुपयाला. गरिबांची धनलक्ष्मी, घोडे की नाल 7 रुपयाला. करोडपती, शिवगंगा, जादूगार 20 रुपयाला. ज्यांचे आकडे जुळले ते दैनिक साप्ताहिक ब्लँक मध्ये 100 रुपयाला झेरॉक्स. या प्रकाशनावरती शेवटी जाता जाता वैधानिक इशाराही लिहिलाय. हे संख्याशास्त्र आहे, याचा दुरुपयोग करू नका. मी कॉलेज स्टुडंट आहे आणि माझे साधारण 1000 रुपये महिन्याला जातात. कॉलेज स्टुडंट तुमची कमाईचं काय साधन आहे? पैसे कुठून येतात? घरून पॉकेट मनी भेटते, त्याच्यातले. सोडण्याची इच्छा होत नाही, कारण थोडं लालूच दिल्यासारखं देतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे आनंदात माणूस परत विचार करत नाही त्याचा किती चाललेत काय. हे नियमित रोजचा हेच कार्यक्रम चालू असतात. मी डॉक्टर आहे. माझी कमाई मिनिमम 10 ते 12 हजार रुपये पर डे आहे. त्यामधून मटक्यामध्ये मी साधारण 4-4.5 हजार रुपये पर डे टाकत राहतो. लागला तर 2-4 दिवसात लागतोय, पण लागतोय. आणि 4-4.5 हजार टाकल्याच्या नंतर मला किमान 90 ते 80 ते 85-90 हजार रुपये भेटतात. महाराष्ट्रातली बहुतेक बस स्थानकं, रेल्वे स्टेशन्सवर ही प्रकाशनं विक्रीला आहेत. प्रत्येक दैनिकाच्या एका स्टॉलवर 500 प्रती सहज खपतात. आजही गावगावच्या पारावर मटक्याच्या आकड्यांची चर्चा असते. नेते सभागृहामध्ये कितीही जोरात बोलू दे, यातल्या अनेकांना माहिती आहे महाराष्ट्राच्या शिवारात देशी दारूच्या भट्ट्या आहेत. ही खरी कारणं आहेत आणि त्यामुळेच कोपर्डीसारखी घटना घडते. विशाल माने आणि निशांत भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर.